तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांना भेटण्यासाठी कार्यकर्त्यांनी गर्दी केली आहे। कोणत्या उमेदवाराला पाठिंबा द्यायचा याचा निर्णय तनपुरे कार्यकर्त्यांशी चर्चा करून घेणार आहेत। प्राजक्त तनपुरे जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल असं कार्यकर्त्यांनी म्हटलं आहे। तसंच तनपुरे हाच आमचा पक्ष अशी भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे। कार्यकर्त्यांशी संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधींनी। राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत प्राजक्त तनपुरे यांची नेमकी भूमिका काय हा प्रश्न जो आहे तर तो संपूर्ण मतदारसंघाला पडलेला आहे आणि आता प्राजक्त तनपुरे यांच्या कार्यकर्त्यांसह त्यांची बैठक ही कार्यालयामध्ये होते आहे आणि त्या अनुषंगाने सर्व कार्यकर्ते जे आहेत मतदारसंघातले ते आलेले आहेत। त्यांच्या मनामध्ये नेमके काय चाललेलं आहे, प्राजक्त तनपुरे नेमकी काय भूमिका घेतात ते बोलण्यासाठी आपल्यासोबत कार्यकर्ते आहेत। प्राजक्त तनपुरे जे आहेत तर ते बैठक घेत आहेत कार्यकर्त्यांसोबत। आपली नेमकी भूमिका काय, दादांनी कसा निर्णय घेतला? दादा जो काय निर्णय घेतील आज तर सर्व कार्यकर्ते एकमुखाने मान्य करून दादांच्या पाठीमागे उभे राहणार आहोत। आणि या तालुक्याचं समीकरण आजपर्यंत तनपुरेंचे कार्यकर्ते हे तनपुरे म्हणून आहे, कुठल्या पक्षाचे नाही किंवा काय नाही, ते कोणत्या पक्षात जो पुढं जो ते सगळे दादांच्या सोबत असतील। तर हे 40-50 वर्षाचे कार्यकर्ते आहेत, तेच आजपर्यंत टिकून लोक आहेत। त्यांनी उद्या सांगितलं कोणाचं काम करायचं काय करायचं तर ते त्या निर्णयाच्या पाठीमागे आम्ही सगळेजण दादांच्या ठामपणाने उभे राहणार। दादा ह्योच आमचा पक्ष आहे आणि अजून काही कोणते आमचे कार्यकर्ते सगळे स्थिर आहेत। अजून म्हणजे दादाला मानणारे अजून कोणत्याही पक्षात गेलेले नाही, अजून पुढंच काहीच नाही, कोणचा प्रचार केला नाही। दादा आज जो निर्णय देतील तो निर्णय आम्ही सगळे मान्य करतो आणि आमचा पश्चिम पट्टा आहे तिकडचे सगळं गावं दादांना मानणारे आहेत, त्याच्यामुळे दादाच्या शब्दाच्या पुढं कोणीच नाही आहे। दादा जे सांगतील तेच आम्ही करणार आहे। खरं पाहता दादांनी निवडणुकीचा अर्ज भरण्याची सगळ्यांची इच्छा होती, पण 6 एप्रिलला सगळ्यात मोठ्या पक्षाचे माननीय प्रदेशाध्यक्ष नामदार आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री ते आले असता त्यांना विनंती केल्यानंतर दादांनी खरं पाहता ह्या राहुरी तालुक्याचे प्रश्न बघून दादांनी माघार घेतलेली। आज जो दादा जे निर्णय देतील त्यांना आपल्या सर्व पाठिंबा, आज प्रत्येक कार्यकर्ता वेट आणि वाशीच्या भूमिकेमध्ये, त्याच्यामुळं दादांना जो निर्णय देतील त्या निर्णयाला आमचा प्रत्येक कार्यकर्त्याचा पाठिंबा राहणार आहे। दादा जिथं म्हणतील तिथं आमचे कार्यकर्ते काम करतील। एकूणच जर बघितलं तर प्राजक्त तनपुरे जी भूमिका घेतील तोच आमचा निर्णय असेल असं जे आहे कार्यकर्त्यांनी म्हटलेलं आहे। कॅमेरा पर्सन गिरीश सुनील भोंगळे, एबीपी माझा, राहुरी, अहिल्यानगर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।